शाहीची फजिती याच्यातील पुढील भाग बघणार आहोत. बघा हा. शाहिस्ता खानाची खोड मोडली. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. कारण त्या वाड्यात कसा शिवरायांचा शाहिस्ता खानावर हल्ला कसा केला बघा बरं का त्यांनी. कारण शिवरायांना त्या महालातला खडा न खडा सगळी माहिती होती, कानाकोपरा माहीत होता. त्याच्यामुळं ते अगदी सहजपणे आतमध्ये शिरले गेले. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा तो. त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. पेंगत होते म्हणजे ते झोपेत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शाहिस्ता खान असावा, पण तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. काय झालं? शिवरायांना काय वाटलं? शिवरायांनी त्याला ठार केले, पण त्यांना काय वाटलं? शाहिस्ते खान असावा, पण तो शाहिस्ते खान होता का? नाही, त्याचा मुलगा होता. त्यामुळे सगळी गडबडच झाली आणि लोक तिथले जागे झाले. आपण पाहूया. शाहिस्ता खानाची खोड मोडली. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा तो. त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शाहिस्ता खान असावा, पण तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी शमशेर उपसली. शाहिस्ता खान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार, तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटांवर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. म्हणजे खानाच्या माणसांना फसवण्यासाठी शिवाजीचीच माणसं म्हणाली की शिवाजी आला, धावा धावा पकडा त्याला, असे म्हणत ते पळत सुटली. खानाची माणसे ही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. शाहिस्ता खानाने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल, अशी भीती त्यांना वाटू लागली. म्हणजे आज आपली बोटे तुटलेली आहेत, शिवरायांनी बोटे कापली आहेत, पण उद्याच्याला आपले शिर म्हणजे आपले डोके शिवाजी कापून नेईल, अशी त्या खानाला भीती वाटू लागली. औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. तो शाहिस्ता खानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी केली. बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्ते होऊन आले. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. कारण त्यांचं काम झालेलं असतं, ते जिंकलेले असतात, त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रात आनंद झालेला आहे. पाहूया आपण अजून एकदा. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी शमशेर उपसली. शाहिस्ता खान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार, तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटांवर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा
पकडा त्याला असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. शाहिस्ता खानाने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली, उद्या आपले शिर कापून शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. तो शाहिस्ता खानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्ते होऊन आले. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. आज आपण आता शाहिस्ता खानाची फजिती हा धडा पाहिलेला आहे. तो पूर्ण झालेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण याचे प्रश्नोत्तरे पाहूया. पण आज तुम्ही काय करायचं तर शाहिस्ता खानाची खोड मोडली या पॅरेग्राफपासून हे शेवटपर्यंत एक 10 प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्ही लिहायची आहेत. आपण आता इथे थांबूया बरं का बाळांनो. पण तुमचा घरचा अभ्यास कळला का तुम्हाला? 10 प्रश्न आणि त्यांची उत्तरे लिहायची आहेत.